माझी याच्यातली भूमिका आहे रिया नावाच्या कॅरेक्टरची. ती जन्मांध आहे. तिला सडनली अंधत्व नाही आलेलं. जन्मांध असूनही तिच्याकडे एक अपंगत्व असूनही तिच्याकडे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तिचा जो आहे तो प्रचंड सकारात्मक आणि खूप जास्त पॉझिटिव्ह आहे ती. आणि ती सडनली एका अशा माणसाच्या आयुष्यामध्ये येते ज्याला की सडनली अंधत्व आलेलं आहे आणि तो संपला आहे. म्हणजे कारण सतत लाईमलाईटमध्ये राहायची सवय असल्यामुळे तो माणूस संपलेला आहे. आणि मग त्यांचं रिलेशन कसं बिल्टअप होत जातं आणि ती तिची पॉझिटिव्हिटी त्याला कशी देते, असं सगळं कॅरेक्टर. तिला जन्माला आल्यापासूनच तिने ती फॅक्ट ॲक्सेप्ट करून त्याच्यावरती मात करून तिने तिचं आत्तापर्यंतचं आयुष्य सक्सेसफुल केलेलं असतं. तर ती जेव्हा अशा माणसाच्या आयुष्यामध्ये येते तर ती त्यालाही तसंच बनवण्याचा प्रयत्न करते आणि मग त्या दोघांमधलं रिलेशनशिप अशी ती स्टोरी लाईन पुढे जाते. जन्मांध जी माणसं असतात, म्हणजे मी ह्याचा अभ्यास करताना, या भूमिकेचा अभ्यास करताना जी अंध लोकं बघितली किंवा ज्या लोकांना भेटले, ज्यांना रस्त्यावरती अगदी चालताना ब्लाइंड सेलमध्ये बघितलं, जे जन्मांध असतात त्यांचं ऑलरेडी त्यांचे सेन्सेस जे असतात, सिक्स सेन्स ज्याला म्हणतो, तो खूप त्यांचा जागरूक असतो आणि ते अगदी आपल्या जसं आपण आहोत आणि जसं आपण बोलतो चालतो तसेच ते असतात. फक्त काही गोष्टी अशा होतात की ते तुमच्याकडे बघताना डिरेक्टली त्यांचे डोळे तुमच्याकडे बघत नसतात, पण ते साधारण तुमच्या आवाजाच्या दिशेने जर विचार केला तर ते इथे बघतील, साधारण तुमच्या आवाजाच्या दिशेने ते रिस्पॉन्ड करत असतात. पण त्यांना स्पर्शज्ञान त्यांचं खूप छान असतं. त्यांना टेक्स्चर्स खूप छान कळतात. म्हणजे ह्याचं जेव्हा मी वाचत होते अंधांबद्दल त्यावेळेला ते त्यांचं कपडे सिलेक्ट करताना किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये ते टेक्स्चर्सला खूप महत्त्व देतात. त्या गोष्टी त्यांना छान कळतात. मी ब्लाइंड सेल्समध्ये गेले. मी एकतर आधी लहानपणापासून कोइन्सिडेंटली माझा वाढदिवस दरवर्षी ब्लाइंड लोकांबरोबर साजरा करते, कारण माझ्या आईचीच पुण्यामध्ये एक मैत्रीण आहे, ती ब्लाइंड स्कूलची प्रिन्सिपल होती. सो आम्ही दरवेळेला तिथे जायचो. तर त्याच्यामुळे त्या लोकांबरोबर इंटरॅक्शन करणे आणि हे मला खूप आवडायचं. तर मग परत एकदा त्याच संस्थेमध्ये जाऊन एका वेगळ्या अँगलनी त्या मुलांकडे बघितलं, कारण माझं कॅरेक्टर आणि त्यांचं कॅरेक्टर दोन्ही ब्लाइंड असले तरी मी जन्मांध आहे आणि ते सडनली ब्लाइंड आहे. त्याच्यामुळे मेजर डिफरन्स होता. सो त्यांची बॉडी लँग्वेज काय असते, साधारणपणे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स त्यांचे कसे असतात, कारण सगळ्यांचेच काही डोळे विचित्र नसतात. काही काही लोकांचे डोळे अगदी छान असतात पण ते ब्लाइंड असतात. तर ते काय कशा पद्धतीने वर्क करतात, ह्या सगळ्या गोष्टी, त्यांचं चालणं कसं असतं, साधारण अंदाज घेताना ते कशा पद्धतीने अंदाज घेतात, हात त्यांचे कसे असतात, काय फील करत असतात, ते ह्या गोष्टी खूप ऑब्झर्व केलं, नक्कीच केलं ऑब्झर्व.